श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपला प्रवचनाचा विषय आहे गीता सोप्या भाषेत. आपण गीतेमध्ये कर्माचा सिद्धांत काय आहे, कर्माबद्दल गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी, त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की कोणतेही कर्म करण्यासाठी 5 गोष्टीची गरज लागते. 5 गोष्टी कोणत्या? अधिष्ठान म्हणजे ठिकाण, दुसरं कर्ता म्हणजे कर्म करणारी व्यक्ती, तिसरी गोष्ट म्हणजे करणम म्हणजे कर्म करण्यासाठी लागणारी साधने, आणि चौथी गोष्ट आहे ती चेष्टा म्हणजे कर्मासाठी ज्या क्रिया केली जाते, कर्म करण्यासाठी ज्या ज्या क्रिया आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करतो त्याला चेष्टा म्हणतात. आणि शेवटी दैव. या 5 गोष्टीची गरज असते. 5ही गोष्टीमध्ये एक जरी गोष्ट नसेल तर कर्म होणार नाही. कर्मासाठी या 5ही गोष्टीची गरज असते. आता कर्म केल्यानंतर काय? कर्माचा सिद्धांत आहे की कर्म केल्यानंतर कर्माचं फळ मिळतं. मग ते चांगलं असो किंवा वाईट असो. गीतेमध्ये सांगितलेलं आहे कर्माचं काय? अनिष्टम इष्टम मिश्रमच. म्हणजे कसं आहे? अनिष्टम इष्टम मिश्रमच त्रिविधम कर्मणा फलम. 3 प्रकारचे फळ सांगितलेले आहेत. एक आहे इष्ट म्हणजे चांगल्या प्रकारचं फळ, एक अनिष्ट फळ म्हणजे वाईट फळ, आणि एक मिश्र प्रकारचे फळ. हे फळ कर्माचं कोणतंही कर्म करा, कसलेही कर्म करा, त्याचे हे 3 प्रकारच्या कोणत्याही एक प्रकारचं फळ मिळतं. चांगलं कर्म केला चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केला वाईट फळ मिळतं. अशा प्रकारचं कर्माचा सिद्धांत आहे. आता मी एक विचार करत होतो की हे कर्माचं फळ कर्म केल्यानंतर मिळतं, मग कर्माचं फळ करताच का भोगतो? म्हणजे मी कर्म केलं समजा तर त्याचा फळ मीच का भोगावं? हा ज्यावेळेस श्लोक वाचला की कर्म करण्यासाठी 5 गोष्टीची गरज आहे, तेव्हा माझ्या मनात विचार आला की कर्माचं फळ हे कर्त्यानेच का भोगावं? मी कर्म केलं मीच का भोगावं? कर्म करण्यामध्ये माझा वाटा हा 5वा आहे. 5 गोष्टीची गरज आहे कर्म करण्यासाठी, मग कर्माचं फळ मीच का भोगावं? याच्याबद्दल थोडा मी विचार करत होतो. म्हटलं बघावं काही निघतं का, याच्यामध्ये निष्पन्न काही होतं का, असं पाहावं. असं करत मी विचार करू लागलो. तर एक गोष्ट बघू आपण की या 5 पैकी कुणाला कर्माचे फळ मिळते आणि कोण भोगावं. अधिष्ठान म्हणजे काय? जागेशिवाय कर्म होत नाही. मग ज्या ठिकाणी ज्या जागेवरती जे कर्म झालं त्या कर्माचं फळ जागेने भोगावं का ठिकाणाने भोगावं का? ठिकाण काय, जागा काय, ही निर्जीव आहे. आणि कर्म करत असताना, मी समजा कर्म करत असताना आपण त्या जागेची परवानगी घेतो का? त्या जागेची इच्छा असते का? म्हणजे बघा मी काय सांगतो, सिद्धांत मांडत आहे की कर्माचे फळ कोण भोगावे. 5 गोष्टीची गरज आहे कर्म पूर्ण होण्यासाठी. मग 5नी कर्म भोगावं की मी एकट्याने कर्म भोगावं, हा सिद्धांत मी मांडत आहे. थोडं हळूहळू उकल करून सांगतो. ठिकाण, अधिष्ठान, त्यांनी कर्माचं फळ भोगावं का?
नाही. तो तर अधिष्ठान म्हणजे ठिकाण तर निर्जीव आहे. आणि दुसरी गोष्ट तिची आपण परवानगीसुद्धा घेतली नाही. म्हणजे त्या ठिकाणाची इच्छा असो किंवा नसो आपण त्या ठिकाणावरती कर्म केलं, मग कर्माचं फळ त्यांनी का भोगावं? आता पहा, म्हणे कोर्टामध्ये सुद्धा एखादी काही अपराध घडला, मग कोर्ट पण विचार करतं की तो अपराधी त्याची इच्छा होती हे अपराध करण्याची का तिच्या इच्छेच्या विरुद्ध तिच्या अनिच्छेने हा अपराध घडला. जर अपराधाची इच्छा नसेल तर कोर्ट पण अपराधाला माफ करतं. सध्याच्या कोर्टाच्या नियमाप्रमाणे चुकून काही गोष्टी घडलेल्या असल्या, त्याची इच्छा नसली कर्त्याची आणि अपराध झाला तर कोर्टसुद्धा माफ करतं. तशा प्रकारे ठिकाण त्याची इच्छा नाही, आपण त्यांना विचारलं नाही, परंतु तिथं कर्म केलं, मग त्या कर्माचं फळ त्या ठिकाणाने अधिष्ठानाने भोगावं का? नाही. तशा प्रकारेच कर्णम आणि चेष्टा. करणं म्हणजे कर्म करण्यासाठी लागणारी साधने आणि क्रिया. आता कर्म करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे साधने वापरतो, त्याचा आपण वापर करतो, त्या गोष्टी पण निर्जीव आहेत. आता एक उदाहरण घेऊ. चाकू आहे. तो चाकूने का होतं की मनुष्य एक कोणीतरी त्या चाकूने एखाद्याचा वध करतो, जीव घेतो, पण डॉक्टर त्या चाकूने एखाद्याचा जीव पण वाचू शकतो. म्हणजे चाकू हा खून करण्यासाठी पण वापरला जातो आणि जीव वाचवण्यासाठी पण वापरला जातो. मग याच्यामध्ये चाकूची काय त्याची इच्छा काय होती का की मी हेच कर्म करावं, मी तेच कर्म करावं? चाकूच्या याच्यामध्ये काही सहभाग नाही, चांगल्यात पण नाही, वाईटात पण नाही. तशा प्रकारचे क्रिया आहेत, वेगवेगळ्या क्रिया आहेत, त्या क्रियेचं पण याच्यामध्ये सहभाग नाही. आपण विचारलं का क्रियेला की मी ही क्रिया करतो बाबा? मग क्रिया जी आहे ती पण फळ भोगण्यासाठी माझ्या मताप्रमाणे बाध्य नाही आहे. म्हणजे 5 गोष्टीपैकी 3 गोष्टी, ठिकाण, नंतर क्रिया करण्याची साधने कर्णम आणि चेष्टा, या फळ भोगण्यासाठी बाध्य नाही आहे, त्या निर्जीव आहेत. त्याचा हा मनुष्य जो आहे, क्रिया करणारा जो कर्ता आहे, या सर्वाचा तो उपयोग करून घेतो. मग राहिलं कोण? कर्ता, क्रिया आणि दैव. कर्ता हा तर आहेच, जो कर्म करणारा आहे त्याने तर फळ भोगलंच पाहिजे, तो मुख्य आहे, त्यांनी फळ भोगायलाच पाहिजे. आता राहिला दैव. दैव म्हणजे काय? काही जण म्हणतात की निसर्गालाच दैव मानतात. आता निसर्ग जर आहे, आता निसर्गाने काय केलं? निसर्गाशिवाय म्हणजे वातावरण आणि निसर्ग याच्या आपल्याला कर्मामध्ये याचा फायदा पण होतो आणि तोटा पण होतो. काही गोष्टी ज्या आहेत, आपण पाहिलं की एखादी मंडप टाकलेला आहे, वादळ वारं आलं, मंडप मोडून गेला. मग निसर्गाने हे कार्य माझं जे मंडपामध्ये जे होणार होतं ते झालं नाही आहे, ते नष्ट झालं. काही निसर्गाची साथ असते आणि कर्म होऊन जातं, आपोआप होऊन जातं. मग निसर्गाने हे कर्माचं फळ भोगावं का? माझ्या मताप्रमाणे असं आहे, निसर्गाला तुम्ही जर सजीव मानलात, निसर्गाला जर तुम्ही परमात्मा मानलात, तर निसर्ग म्हणजे परमात्मा, त्यांनी हे फळ भोगावं. आणि निसर्गाला तुम्ही निर्जीव मानलात, निसर्गाला जर तुम्ही निर्जीव मानलात तर निसर्गाने किंवा परमात्म्याने हे फळ भोगू नये. कुणाचा विश्वास नसतो परमात्म्यावरती, मग अशा वेळेस दैव यांनी कर्माचं फळ भोगू नये. आता पूर आला, मोठा पूर आला, कितीतरी नुकसान होतं, भूकंप झाला,
हे निसर्गाचे कार्य आहेत, मोठमोठे विध्वंसक कार्य आहेत. वादळ वारे आले, नंतर आग लागली, कित्येकाचे घरं जळतात. त्याच्यामध्ये चांगल्याचे घरं पण जळतात, वाईटाचे पण घरं जळतात. मग त्यावेळेस निसर्ग पाहत नाही हा मनुष्य चांगला आहे की वाईट आहे. मग अशा वेळेस जे फळ मिळतं, वाईट फळ मिळतं, ते वाईट फळ निसर्गाने भोगावे का? याच्यामध्ये सूक्ष्मतेने जर विचार केला, निसर्ग हाच परमात्मा आहे असा जर विचार केला तर अवश्य माझ्या मताप्रमाणे दैवानी किंवा निसर्गाने किंवा परमात्म्याने या कर्माचं फळ भोगलं पाहिजे. आता गीतेमध्ये एका ठिकाणी आलेलं आहे बघा, श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात गीतेमध्ये, की तो श्लोक असा आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. ईश्वर सर्वाच्या हृदयात आहे. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला समजावून सांगतात, हे अर्जुना, मी सर्व भूताच्या ठिकाणी त्यांच्या हृदयामध्ये स्थिर आहे, स्थायिक आहे. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात. ईश्वर सर्वभूताना म्हणजे सर्व भूताच्या हृदयामध्ये मी निवास करतो. ही जर भावना ठेवली की माझ्या हृदयामध्ये परमात्मा आहे, माझा इष्टदेव माझ्या हृदयात आहे, तर मग ही जर भावना असेल, मी आणि माझा परमात्मा हे दोघं मिळून हे कार्य केलेलं आहे, ही जर भावना ठेवली असेल तर नक्की दोघांनी फळ भोगायला पाहिजे. म्हणजे मी आणि ईश्वराने अशी भावना जर ठेवलात की ईश्वर माझ्याबरोबर आहे, मी एकटा नाही आहे, ही मी जे काही कार्य करतो आम्ही दोघं मिळून करतो, ही भावना फार चांगली आहे. आणि ही भावना ठेवावी. काही झालं तर आपले जे मनावरती ओझं किंवा डोक्यावरती ओझं आहे ते हलके होतं. एकापेक्षा दोन बरे असे ज्यावेळेस म्हणतो आपण, ती अशी गोष्ट आहे. माझ्या हृदयामध्ये माझा परमात्मा आहे आणि मी जे काही कार्य करतो आम्ही दोघे मिळून करतो, मी करतो आणि ईश्वर करतो. गुजरातचे एक डोंगरे महाराज आहेत. ते डोंगरे महाराज काय म्हणतात, मी काही पाप केलं, मी काही पुण्य केलं. मग ते भगवंताला म्हणतात, तू माझ्या हृदयात होतास ना, मग आम्ही दोघं मिळून केलो ना, मग अर्ध पाप तुझं अर्ध पाप माझं. तसंच पुण्याचं पण आहे, अर्ध पुण्य तुझं अर्ध पुण्य माझं. मीच जिम्मेदार नाही. मी कार्य करत असताना तू मला अडवलं का नाहीस? हे डोंगरे महाराजाचे विचार आहेत आणि मला पटतात की माझा भगवंत, माझा इष्टदेव माझ्या हृदयात निवास करतो आणि आम्ही दोघे मिळून हे कार्य केलं, ही भावना फार उत्तम आहे. मग यामध्ये सर्व जिम्मेदारी आपली नाही आहे. डोंगरे महाराज म्हणाल्याप्रमाणे अर्ध पुण्य तुझं अर्ध पुण्य माझं, किंवा अर्ध पाप तुझं अर्ध पाप माझं. परंतु तसं होत नाही. मनुष्य का हा स्वार्थी आहे. तो काय म्हणतो, कर्म हे मीच केलेलं आहे, माझ्या वाचून हे कर्म होऊ शकत नाही. अशी ज्यावेळेस अहंकार होतो, अशी ज्यावेळेस भावना होते, तो हृदयातल्या परमात्म्याला मानत नाही. मग त्यावेळेस काय होतं की जे काही कर्म आहे, मग भगवंत म्हणतो, तू मला मानत नाहीस ना, मी तुझ्या हृदयात आहे, तू मानत नाहीस ना, मग सर्व फळ तू भोग, सर्व फळ तू भोग. अशा प्रकारचं हा सिद्धांत मी मांडलेला आहे की कर्माचं फळ भगवंताला बरोबर घेऊन कर्माचं फळ कर्म केलात तर कर्माचं फळ हे दोघांनी भोगावं. परमात्म्याला पण त्याचा वाटा आहे, माझा पण वाटा आहे. अशा प्रकारचे हा सिद्धांत मांडलेला आहे. हा बरोबर आहे की चूक आहे माहीत नाही, परंतु मला जे वाटलं त्याप्रमाणे मी मांडलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे की परमात्मा माझ्या हृदयात आहे. ही जर भावना ठेवून काम केलात तर बरंच काम आपलं चांगल्या प्रकारे होईल. आपण जेव्हा काही कर्म करू लागलो, समजा ते वाईट असेल, तर एक हृदयातून हाक येईल की अरे हे कर्म वाईट आहे, करू नको. अशा प्रकारच्या भावना निर्माण होईल. म्हणून नेहमी भगवंत माझ्या हृदयात आहे ही भावना ठेवून कर्म करावं. मग जे काही फळ मिळेल ते मिळू असू दे, आपण पण भोगावं आणि भगवंत पण म्हणेल की ठीक आहे,
तुझी इच्छा आहे ना की तुझ्या हृदयात मी आहे, मी पण अर्ध फळ बघतो, हे निश्चित भगवंत म्हणेल. आता कर्माचे प्रकार बघू. किती प्रकारचे कर्म आहेत. कर्माचे वेगवेगळे विभाग केले जातात. इष्टकर्म, अनिष्ट कर्म, म्हणजे चांगलं कर्म आणि वाईट कर्म हे सर्वांना माहीतच आहे. नंतर आहे सकाम कर्म आणि निष्काम कर्म. म्हणजे एक काहीतरी भावना ठेवून, काहीतरी इच्छा ठेवून जे कर्म करते त्याला सकाम कर्म म्हणतात. आणि निष्काम म्हणजे काहीच इच्छा न ठेवता माझं कर्तव्य आहे म्हणून केलेल्या कर्माला निष्काम कर्म म्हणतात. आणखीन काही कर्माचे प्रकार आहेत. नित्यकर्म आहेत, नैमित्तिक कर्म आहेत आणि काम्य कर्म आहेत. आता याचा थोडक्यात विचार करू. नित्यकर्म म्हणजे रोज आपल्याला जे कर्म नित्य आहे ते जे रोज करावंच लागतात त्यांना नित्यकर्म म्हणतात. नैमित्तिक कर्म म्हणजे काय की काही प्रसंगानुसार जे कर्म करावे लागतात त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. जशा प्रकारे लग्नकार्य आहे. लग्नकार्याच्या निमित्ताने जे काही कर्म आहे, कार्य आहे जे आपण करतो त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आणि काम्य कर्म म्हणजे आपले कर्तव्य म्हणून जे कर्म केले जाते, म्हणजे नोकरी असो, धंदा असो, शेती असो, व्यापार असो, हे 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 काम्य कर्मामध्ये येतात, ज्याच्यामुळं आपला उदरनिर्वाह होतो. आता आपण काय केलं, इष्टकर्म आणि अनिष्ट कर्म. माझ्या मताप्रमाणे की आपण ज्यावेळेस कोणती नोकरी किंवा धंदा किंवा व्यवसाय निवडतो त्यावेळेस आपल्या आवडीचा व्यवसाय निवडावा. म्हणजे काय होईल की ते कर्म करत असताना, इष्टकर्म करत असताना, आवडीचे कर्म करत असताना कितीही अडचणी आल्या मनुष्य ते सहन करतो, त्याला सामोरे जातो. तर कितीही अडथळा आला तर त्याला अडथळा वाटत नाही, त्या अडथळ्याला पार करतो. पहा, तुम्ही तुमच्या कार्यामध्ये किंवा तुम्ही आवडीचे कर्म करू लागलात तर उलट उत्साह होतो. वेळ कसा जातोच कळत नाही. म्हणून केव्हाही पगार कमी मिळाला किंवा पैसा कमी मिळाला किंवा मिळकत कमी मिळाली तरीसुद्धा आपल्याला आवडीचे कर्म जे आहे, इष्टकर्म आहे, ते कर्म करावेत. पगार जास्त मिळतो म्हणून न आवडणारं कर्म कधीच करू नये याचा विचार करावा. पर्टिक्युलरली आजच्या या आधुनिक युगामध्ये मनुष्य पैशाच्या मागे लागलेला आहे. परंतु हे करत असताना आपण आपली अशांती म्हणजे शांती, आपली जी शांती आहे ती गमावून बसतो. आपल्याला बेचैनी होते. इष्टकर्म करत नसेल तर डोक्यावर भार वाटतो. तर मनुष्याने आपले जे आवडीचे कर्म आहे ते करण्याचा प्रयत्न करावा. पैसा कमी मिळाला तर चालेल. आणखीन एक माझ्या मनामध्ये विचार आला होता की आपली दिनचर्या कशी असावी, रोजची दिनचर्या कशी असावी याचं थोडं संक्षेपपणाने सांगतो. माझ्या मताप्रमाणे किंवा सर्वजण सांगतात ब्रह्ममुहूर्तावरती उठावे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय की सूर्योदयाच्या अगोदर 2.5 ते 3 तास अगोदर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आपण पहा, आपला सर्वांचा अनुभव आहे, सकाळी पहाटे उठून जो अभ्यास करतो तो अभ्यास आपल्या लक्षात राहतो. ब्रह्ममुहूर्तावरती जर तुम्ही उठलात त्यावेळेस वातावरण फार शांत असतं आणि एक प्रकारची वातावरणामध्ये ऊर्जा असते. जे काही तुम्ही कार्य कराल त्या वेळेमध्ये ते सफळ होतं, इष्ट होतं. जे तुम्ही संकल्प कराल ते पूर्णात जातं. माझ्या मताप्रमाणे या पहाटेच्या काळामध्ये उठावं, प्राणायाम करावा, जप करावा, तप करावा, काही योगासन करता आलं तर करावं, पूजा अर्चा करावी, अध्ययन करावं किंवा शास्त्राचं वाचन करावं. हे ब्रह्ममुहूर्त, या ब्रह्ममुहूर्त फार चांगली वेळ आहे. सर्वजण शास्त्रसुद्धा याला संमती देतं की प्रत्येकाने ब्रह्ममुहूर्तावरती उठावं आणि सकारात्मक ऊर्जा असते. जे काही तुम्ही त्या काळामध्ये संकल्प केलात ते संकल्प साध्य होतं. नंतर मग कर्तव्य कर्म करावे. म्हणजे आपल्याला पैसा अडका कमावण्यासाठी जे कर्म आहे ते कर्तव्य कर्म करावे. नंतर माझ्या मताप्रमाणे संध्याकाळची वेळ झाल्यानंतर आपण सत्संग करावा. सत्संग म्हणजे आपल्या विचाराचे, एकच विचाराचे जे चांगल्या म्हणजे आपल्या विचाराच्या मित्राबरोबर
गप्पा गोष्टी कराव्यात, अध्यात्मावरती चर्चा करावी, चर्चेचं लेनदेन करावं. सत्संग हा जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता सत्संगाबद्दल जास्त बोलत नाही सध्या, नंतर केव्हा तरी सांगेन. सत्संग हा फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर झोपण्याच्या अगोदर आपण नामस्मरण करत झोपावं. आणखीन एक करावं की मी दिवसभर काय केलो त्याचा लेखाजोखा करावं. आपल्या हातून काही वाईट कर्म घडलं का याचा उहापोह करावा आणि नामस्मरण करीत झोपी जावं. आजच्या सत्र येथेच थांबवतो. आणखीन पुढच्या भागामध्ये पाहू कर्माबद्दल आणखी काय श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत गीतेमध्ये. नम पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.